ना मस्तच राहायला पाहिजे। मी आता गावाला आले आणि आता सकाळ सकाळ माझी मॉर्निंग झाले। तुम्हाला पण गुड मॉर्निंग। आता सकाळचे 7 वाजले आणि इकडे भाई गोधड्या वगैरे ठेवतोय। कसे टाकू एवढ्या गोधड्यांनी जाणारच नाही। आणि इकडे मावशी सुद्धा मावशीची सकाळ झाली, आंघोळ वगैरे झाले। बॉडी उतरले तर आता सकाळी सकाळी रोज पाणी भरायला लावतात आम्हाला इथे गावात। गावाला आल्यावर मी ही सगळी सकाळची आमची कामं सकाळचं रुटीन आमचं चालू झालंय। नाही जमत आहे मला। आणि मावशीकडे आता पाणी आलं नाहीये आज नळाला, तर आम्ही मामाकडे चाललोय आंघोळ वगैरे करायला। तर चल भाई आपण जाऊया आता। आता आम्ही चाललोय मामाकडे पाणी भरायला। पाणी पण आता आम्ही घेऊन येऊ तिकडनं। ते बघ आणि आंघोळ मॅनेजर दाखव, आमचे मॅनेजर आहे। मॅनेजर बघा, काकांना आम्ही नाव ठेवलंय मॅनेजर। यांच्या अंडर खाली सगळ्या गोष्टी चालतात। बघा ऐका, बोल काय काहीतरी बोल। तर चला आता आपण जाऊया मामाच्या गावाला। मामाच्या गावाला मुंबईचा पाहुणा दाखवतो तुम्हाला, मुंबईचा पाहुणा दाखवतो। थांबा, या इकडे। आता आम्ही निघालोय मामाच्या घरी जायला। फिगो भाई आणि मी आम्ही चाललोय 3 जण। आम्ही आता सगळे राहणार, आम्ही 3 पण राहणातून जाणार। बघा तुझा दोस्त फिगो सोबत पळतोय। गुडबुई चला फिगो चलिए। फिगो पकडायला ये गुडबुई। त्याला गुर्रान गेला। फिगो हो खूप छान आहे आमचा फिगो। वाव, जॉन एब्राहम येस दिसतोय काय? मग फोटो काढ एक, फोटो त्यामध्येच क्लिक कर। फिगो लेट्स गो फिगो। हा हे माझ्या मम्मीचं घर आहे, म्हणजे हिच्या मावशीचं घर आहे। आम्ही चाललोय आता आम्ही आता इथे वजरवाडीत आहे। आम्ही तो लोअरमाळ तुर्भे। तर हे आमचं घर आहे। हे आमचं घर आहे, बघू शकता। आणि आता आम्ही मामाच्या घरी चाललोय। मामाच्या घरी। बाजूलाच आहे, मम्मीचं माहेर आहे ते, आणि हे सासर आहे। आणि बरोबर 10-5 मिनिटं लागतात चालून जायला। आम्ही जाणार, पाणी भरणार, तिथून पाण्याचे डबे घेऊन येणार। इथे पाणी भेटत नाही, आम्ही कंटाळलोय। मला गावी यायचं नसतं तरी पण मी येतो, पाणी भरायला नाही येत मी। बघा राग येतात, फुल इमोशनल झालाय भाई। कंटाळलोय यार तुझ्याला, पाणी पाणी पाणी। चल जाऊया आता। आम्ही मस्तपैकी आता रानातून चालत जाणार आहे। मावशीला विचारा, बोल मम्मीला विचार काय प्रॉब्लेम आहे। हो, इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे मावशीच्या गावाला। तर मावशी आता तेच बोलते, आपण मावशीला विचारूया। मावशी काय प्रॉब्लेम आहे तुझा, सांग जरा। पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गावाला आलं की पाणी मिळत नाही। आमची पोरं कंटाळतात, पोरं गावी यायला मागत नाहीत। बघा असं बाईला पाणी भरायला लागतं ना, म्हणून सकाळी उठत नाही।
झोपून राहतो. लागतात हिऱ्यावर दाखवतो तुम्हाला कुठून पाणी आणतो ना दाखवतो या. फुल आळशी आहे. ए दुसरा बॅग तर घे. तर आता आम्ही बॅग बिग घेऊन चाललोय. फायनली आम्ही निघालो बॅग बिग घेऊन. मी मजा करणार आहे आणि आता बॅग बिग घेऊन आम्ही निघालोय. तर आता जाऊया आपण मस्त की रानात ना चालत चालत आणि येताना पाणी पण घेऊन येऊया. चल जाऊया. हा कुरकुरे प्लास्टिक पाहिजे तुम्हाला? थांबा आणतो. चालतंय थांबा. जनावरांचा भाग आहे हो इकडे सगळं. काय सगळं हे झाले नाही कसं जमून जाईल पूर्ण. दुसरं येतं नाही का खाल्लेलं? दुसरं नाही ते कुरकुरे सुरकुरे आम्ही नाही खात. आम्ही खातो ओट्स. येस ऑनली ओट्स. कुरकुरे फुरकुरे आम्ही नाही खात. तिसरा कॅन कुठे आहे? तिसरा कॅन तो तिथे पुढे आहे. कुठे पुढे? मग आता बाई पुढे चाललाय. आपण त्याच्या मागे मागे जाऊया. हा तिसरा कॅन घ्या आता. हो चले. आणि गावाला खूप थंडी आहे ते पण सांग बाबा. हाड शिजली है ना? मग काय गावाला फुल थंडी आहे. आम्ही तर मुंबईकडचे तर गारटले फुल. पण चालताना माणसं काय फक्त फिरतो. नंतर ते गाणी टाकू शकतो ह्याच्यात. हा याच्यात गाणं टाकणार. म्युझिक मी सांगणार की म्युझिकच टाकायची गाणं नाही. गाणं टाकलं तर कॉपी क्लेम लागतो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो. इथे आम्ही येतो पाणी भरायला कपडे धुवायला. ऍक्च्युली हे आमच्या गावची मोनी आहे बघा. इथून आम्ही कॅन भरून घेऊन जातो. आणि तो फिगो बघा दळभद्रे आमचा. फिगो चल ये. मला येईल बघ मी आता धावता. फिगो ये ये ये. चालला आता फिगो पुढे. आपण पण जाऊया. फ्रंट घे. असं मस्तपैकी रानात ना असा रस्ता आहे मामाच्या घरी जायला. हा आमचा इरा जो पावसामध्ये फुल वाहत असतो. हे बघा तिकडनं असं तो इरा वाहत वाहत. तर सध्या पाणी पूर्ण आटलंय. ही रानातली मधली वाट आहे. हा ही रानातली मधली वाट आहे. हा मधल्या वाट शॉर्टकट आहे. रस्त्याने पण जाऊ शकतो. हो रस्त्याने पण जायला आहे. आणि ही रानातली एकदम शॉर्टकट डायरेक्ट मामाच्या इकडे. फिगो फिगो चल. चल ये फिगो. थांब. आता कस चला. तर या पूर्ण भागामध्ये शेती होते. इकडे पूर्ण या भागामध्ये शेती करतात. आणि फिगो बघा किती एकदम फुल स्पीड मध्ये. दाखव ना त्याला. फिगो. तर इकडे आता खूप प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये खूप शेती खूप कमी करतात. त्याला दाखव ना तू भरू दे तुझी शेती. धाम फिगो. आपण फिगो बघू. फिगो फुल एकदम मजा करून घेतोय.
या साईडला रानडुक्कर भेकर वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढले आहेत ना. हे बघा असं दाखव ह्यांना. हा. या साईडला हे पूर्ण जंगल आहे, तुम्ही बघू शकता. या पूर्ण अशा जमिनी ओसाड पडल्यात. ओसाड पडलेत. कोण खूप शेती कमी लोक आहेत. आता तिथं थोडीशी लोक दिसत असतील, या कॅमेऱ्यातून दिसतील की नाही माहिती नाही. खूप कमी लोक आहेत. येतात आतमध्ये, हे बघा येतात शेती विती करायला. तसं त्यातल्या त्यात हे बारकुशी बाबा आहेत काय? आपले बाबा आहेत. काय पण टी शर्ट घातली होती. नाही, बारकुशी बाबा की कोण आहे? नाही बारकुश बाबा नाही, बाबा आहेत आपले. काय पण अरे हो, तुला एवढं नाही दिसत? बाबा बाबा वो आलो आलो. अरे ब्लॉगिंग चालू आहे इथे. साक्षी पार्टे. कोण आहे? मग बाबाच बुद्धीला बाबांसोबत असतो. ए, काय नको दुसरा? मी तुला दाखवतो नाहीये. हा घे. ते आपलं हे अर्धच झालं भाई. हा, शेती करता तर खूप लोकांनी शेती सोडले. अजून अर्धच राहिलं आपलं. शेती सोडले. रानामध्ये जनावर वाढले, रानडुक्कर वाढलेत, परत खूप काही गोष्टी वाढल्या. आता इथे आपले आपले बाबा दिसतील, ते गुरांना चारायला घेऊन आलेले आतमध्ये. तर आपले बाबा आपली गुरं बोलल्या तर गाई बैल सगळ्या आता तुम्हाला ते भेटले, या रस्त्यात भेटतीलच. जाता जाता तुम्हाला दाखवतो. सकाळ सकाळ आता गरम व्हायला लागलं बे. थोडंफार थोडंफार म्हणजे चाललो म्हणून, नाही तर गरम नसतं झालं. उन्हात आलो रे थोडी. कुठे गेले, कुठे गायब झाले ते? हो, अरे, मला मगाशी आवाज देत होते. मी खाली पाणी आणायला आलो तेव्हा. एक तर मी गावातला कुठला रात्री बित्री संध्याकाळचा कुणी आवाज दिला ना तर मी लगेच जात नाही. इथे कसला पण आवाज येतो आणि आपण जायचो आवाजाच्या मागे मागे आणि भलतच काहीतरी असायचं. म्हणून मी तर बाबा सगळ्या गोष्टी, आपण गावी आल्या सगळ्या गोष्टी पाळायच्या. लोक अंधश्रद्धा बघतात ना, हे नाही ते नाही. गावाला सगळ्या गोष्टी पाळायच्या. इथे कधी पण लिंबू, कधी पण नारळ, काही होऊ शकतं. शेवटी कोकण आहे आपलं कोकण. या साईडला सगळ्या गोष्टी पाळायला लागतात. कुठे गेले? खोऱ्यातून गेले तो वाटतं वरती. तो रस्ता वेगळा आहे. साक्षी पार्टे, वन अँड ओनली द ब्लॉगर. और हमारे साथ अभी जेडी साहब आहे देखो. आता इथून गाव येईल, हे दिसतंय या साईडला गावं सुरू होत आहेत. जास्त वेळ ना, 5 मिनिटाचा रस्ता आहे जास्तीत जास्त. बघू शकता तुम्ही, 5 मिनिटाचा रस्ता. तर मामाचं घर जवळच येते. आता आपण जाऊ. आपण आता जाऊ. फिगो आमच्या आधी पोहोचला. फिगोला रस्ता माहित आहे. फिगो फक्त एकदा आलाय. तो भिकारी व्हाईट मध्ये दिसत. हा बघा दिसतो इकडे. आम्हाला रस्ता तो दाखवते. फर्स्ट त्याला माहितीये. एकदाच येऊ एकदाच आलाय तरी. त्याला रस्ता बरोबर पाड झालाय. त्याचा दोस्त पण आहे तिथे, रॉकी. पकड. तुम्हाला रॉकीला पण आम्ही भेटू आता. अरे ते लोक आपण वरती गेलो असतो डायरेक्ट. बघू काय करूया आपण? जाऊया. जायला तर पाहिजे, पण ते गेले कुठे? ते आवाज तर मारत होते. अरे इथेच होते कुठेतरी. कुठे गेले? ओ बाबा, कुठे कुठे? आलो. आवाज आलेला आहे. फक्त इथे गावामध्ये फक्त आवाजावर असतो. कॉलिंग बिलिंग इथे फोन बिन नंबर चालत नाही. आपला पोरा आहे बघा, त्याला शिकवायला लागत नाही. फक्त तो आपल्या सोबत राहणार. हा, तर इथे गावाला कॉलिंगची गरज नाही, फक्त आवाजावर. वो, हा आवाज बरोबर कुठला जातो तुम्हाला दाखवतो. या आता साक्षी तुम्हाला दाखवेल. सध्या मी पारी साक्षीच्या हातात देतोय. साक्षी तुम्हाला दाखवेल. इथं तर जरा काम चालू आहे, शेतीचंच काम झालं कसं तरी. आपली म्हातारी पण आहे, म्हातारीला पण दाखवतो. आमची म्हातारी जाम दणकट आहे बघा. आमची म्हातारी मजबूत दणकट आहे.
ती आहे म्हातारीचं आपलं वय काय असेल रे? असेल 60. 60 असेल 65 पण ती अजून पण शेती बिती करते. आम्ही लोकांनी शेती सोडलेली नाहीये. दुनियेने सोडले आम्हाला माहिती नाही. आम्ही शेती सोडली नाही. मम्मीच्या घरचे सांगते, पप्पांच्या घरचे सगळे तर आहे शेती बिती सगळे. साक्षी पार्टीचं पण आपण गाव नंतर एक्सप्लोर करणार आहे. आपण खोंड्यात जाणार आहोत. येस. हे बघा, सध्या तुम्हाला आई काय करते ते दाखवते तुम्हाला. हे बघा आपण आलेलो आहोत. इथे सगळं चालू आहे. साक्षी आम्ही कॅन घेऊन आम्हाला ऍक्च्युली Yes. हे सगळं प्लॅन मध्ये नव्हतं. हे अचानक घडलेली अचानक घडलंय कारण का दादा भाईच्या घरात पाणी चाललं नाहीये. सो आम्ही कॅनमेन घेऊन आता मामाकडनं पाणी घेऊन येऊया. हो, हो. अरे पण हे काय करताय तुम्ही? पाठी गोळा करते. चला, म्हातारीला पण फाटे आवडतात. येस. म्हातारीला फोटो काढायला आवडतात आमच्या. हा बघा त्याचा दोस्त आलेला आहे रॉकी आणि आपला गुड्डी. हा बस, हा बघा हा आमचा माझा भाऊ आहे आणि हा आमचा रेडा आहे. काय अरे पिकोची पाटली येणार काय अंगावर? मम्मी. काट्यात गेलो मी. थांबे त्याला साईडला घे. अरे भाई काटे गेलो मी काटे. तो हा बघ फिगवतो बघ भिकारी. काट्यात माझी टोपी अटकली. मग थांबे. कुत्र्यांचा जोमाळ म्हणजे काय ते घेऊनच फिरणार. आमचा फिगो आहे. मग फिगो बाबा कुठे आहेत? तो गुड्डी दादा मस्त तिच्या रेड्याला घेऊन चाललाय आता घरी रिटर्न. फिगो आता बघा भाई गुड्डी दादाच्या रेड्याला घेऊन चाललाय. भाई काय कामाचा नाहीस तू? आईला जरा फाटी उचलायला मदत करायची. मला लागलं त्याच्या भाई टोपी घे ग एम्पाला. मग आता आईने मस्तपैकी फाटी बिटी उचलल्या डोक्यावर घेतले. अरे ह्याला भीक मागायला कशाला आणलो? आता इथे तर ये, तिला तर ये बिचारीला. आणि जरा कॅमेराची क्वालिटी कधी कधी थोडी तरी हलकी. तू फ्रंट आहे. येस. आता इकडे सारिकाला नाही मदत करते फाटी उचलायला आहे बघा. इकडे रानात ना अशी फाटी गोळा करतात ती डोक्यावर घेऊन जायची. भाई काय पण बोल, गावच्या पोरी एकदम स्ट्रॉंग असतात. आहे बघ केवढी मोठ्या फाट्यांचा भारा उचललाय. हे घे. आता भाई तू वाटतेस गावचा एकदम. मी काय म्हणतो, बोल ना. हे बघा फिगो आणि रॉकीचं काय चालू आहे. फुल मस्ती मजा मस्ती चालू आहे. तर आता चाललोय इकडे घरी. जाताना ना आई पण भेटली आणि बाबा सुद्धा. तर आईला घेऊन आता घरी चाललोय आम्ही. इकडे बाई बघा. चले थांब, त्याला पहिला पुढे होती का जा गाडी जा काठी घे, काठी घे. त्याला बोलवतो. चल ये बडा, चले ये, चले ये ये, चले ये ये ये. काठी बिटी त्याला का मार नको. नाही नाही मारी नाही. ये चले ये ये पटान. ये राजा या रेड्याचं नाव आहे पठाण आणि आता भाई घेऊन चाललाय त्याला. चले. हे काय करू? हो भाई रेडा फुल एकदम भाईकडे माझ्याकडे बघतोय. अटॅक करण्याच्या ह्याच्यात आहे. झोंबीचा रेडा आहे. झोंबीचा रेडा आहे बाबा. ए बाबा ये रॉकी सॉकी.
ह्याच्या नावावरनं मला एक गाणं आठवलंय. तूने जो मेरी पठान, हेच काहीतरी गाणं आहे ना. भाई बघ कसा आहे रेड्याचा सोबत सारखू आहे रेड्या. बोल भाई, एकदम गावचं वाटतंय सा. पठाण. पठाण नाव आहे. त्याला राजा त्याचं नाव आहे. राजा. या झोंबीला उतरवला एकदा मारलेल ना त्यांनी झोंबी आहे ह्यानं मारली नाही मग नंतर आता पळतो ना. रेडाच बघत झुंबी घेऊन नाही पळत. आजारी आहे तू. आजारी आहे म्हणून शांत असते. 5 इंजेक्शन दिली घाल. अरे चालत राहू. तू जाईल तिकडे जा. धुवाई नाही त्याला. चल ना जाऊ मग. ते खाली चल आत्ताच जाऊ. थांब जरा सोडून. ब्लॉगिंग कोण करेल? तो साक्षी पार्टी. बस काय, ब्लॉगिंग चालू रहेगी ब्रो. साक्षी पार्टी. त्याला पाण्यात बसवायला लागेल काय. इथे घेऊन जायचं का वजरवाडीच्या. तिथंच ना. हा तिथं वज्रावर. खाली नेऊ ना. हा खाली नेऊ. तिकडं तिकडे चांगला कुठे, नदीवर? बी चांगला आहे. तिकडं वास पण लागेल याला. वास नाही, वासाला जास्त नाही. जास्त रेड्याचा वास लागेल ना. अरे काय कसला डेंजर आहे तो. शिंगा कसली आहेत? हा? तोच रेडा भरला शिंगा आहे. कसली त्याची. तोच रेडा भरला तिकडे. मग कोण कोण आलेली? ती पोरं आली सगळी. सगळा गीता घेऊन आलेला. काय रे? आणि आजूबाजूचा निसर्ग बघा काय आहे, इथला व्ह्यू एक नंबर. नेतो त्याला मी. तो आला तिकडे जाऊन बसला नाही पाण्यात. पाणी बिना अजून पियाला नाही. सरले पाणी आम्ही पियाला. फुल स्टॉप घेत घेत घरी चाललोय. इकडे गुड्डी दादा पण भेटलाय ना, त्याचा रेडा आणि तो भेटला. त्याला घरी सोडणार गुड्डी स्वामींच्या दादाला. ढोराचं घेतलं का नाही पहिल्यांचं? नाही रे, स्वामी दिसले. स्वामी येतील आता बायला घेऊन. पाण्यावर गेले. हा काय, येतील आता. स्वामी म्हणजे आमचे बाबा. आम्ही बाबांना स्वामी म्हणतो. तर आता ते वरती गेले जरा पाणी बिणी घ्यायला. सिद्धू गेलाय घरी होता. वरनं आता खाली येतील. तर बाबांचे गुरं वगैरे पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर इकडे बघा आता हाय घरी. भाई रेड्याला आता चारतोय. ती काय अशीच ठेवली जाय ना. ती माहिती नाही ना सगळं व्हिडिओ. हाय मला सेंड कर ना. शोधावं लागेल. त्याला तेव्हा बी हेच बोलायचं शोधायला. मागून हात लावला तर. लावला हातबीत बिंदसला. तसा काय नाही करणार. फक्त ऐकणार तो बावली बिलू घसाराला पाठ धरतो आणून किंवा चिखलात लोळला ना तरच. तिकडे पाठी घराची आहे. हा नुसतं खायला फेरलाय त्याला. मका ताक बीक सर्व. म्हणजे ठेवतो आणि आम्ही दोघं जातो. कुठं आता कुठं आहे ते पाहिलं? स्वामींचं घे. स्वामींचं आपल्या स्वामींची एंट्री झाली आहे. तुम्हाला मी दाखवते. आपल्या स्वामींची एंट्री झाली. त्यांच्यासोबत त्यांची गुरं सुद्धा आहेत. स्वामी आले बघ. बाबांचं ऐकलं डोळ्यांनी खाली बोलले. बस काय, आता नाही टाकत ब्लॉक असती. आता जाणार ना आपल्या गावचे. तर बाबा या वाटेने चाललेत घरी. आता गुरांना वाड्यात वगैरे सोडतील मग घरी. हा बोल ना. टाकत नाही ब्लॉक आता. नाही रे, आता टाकायचं. आता गावाला आले ना, ब्लॉग बनतील आपले. हा हो त्याला सांगा. वाव, ए गुड्डी दादा, हा कुठला पक्षी आहे? बघला आहे ते. बगळा. बघा इथे आपल्याला बगळा सुद्धा बघायला भेटलाय. आलो आलो. नाही नाही वाव, खूप सुंदर आहे. बघला आहे. पाठ धरतो रात्री. तिथनं आवाज आई इथे एक बाबा आले. ते पण आता गुड्डी दादाशी बोलतोय. घेतला बेकार रे. आपण म्हणतो हातात ठीक आहे. फासपंडा काय हाय ताकद काय असते ढोरांना खाऊ. हा गाईने केलं. गाईने घेतलं. गाय पलतात ना ती जीन्स वर. आणि मग कसला काय. आणि आमच्या घराच्या मग तेव्हा तो मोकला परसावून आमचा होता का ना. आणि तो हा होता चौकांडा. आणि दुर्याच्या तिथं खाली मी पडलो मग लोणवानी ना बराच तुमचा बाबा तुमचा एक बार फुल नाव सांगा तिला.
पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव सांग. नाव तुमचं नाव सांगा. माझं नाव हा. माझं वापर सुतार. अच्छा. वरती आता वरती कुणाचे वाडे नाही त्यांचंच आहे. एक आहे अजून वाडा. वाडा आहे. हाय ना बाबा तुझं. बाबा त्यांच्या वाड्यांबद्दल गुरांबद्दल सांगताय. कोणाला? तिला नाही कोणाची ही स्वामी. स्वामींची नात. स्वामी म्हणजे कोणतेच आहेत. नाना गोलाप. द ओनली वन अँड ओनली नाना हुलक. यस. सुवाने गोळ सुवर्ण सुवर्णाची. सुवर्णाची बायको. सुवर्णाची. हे काम करते बाबा. वाईट व्हिडिओ कॅसेटचं काम करते. चेहऱ्यावर दिसते का ना. कसली काम करते बोललो व्हिडिओ कॅसेटचं व्हिडिओ कॅसेट नाही रे, ब्लॉगिंग. बाबा आता ब्लॉगिंग काय समज हा, ते पण आहे. व्हिडिओ कॅसेट व्हिडिओ कॅसेट बनवते ती. व्हिडिओ कॅसेट तोबा अरे तो घेऊन चालेल. म्हातारीचा बी टावेल त्यानेच द्यायला. रे, रेड्याची रशी रेड्याची रशी पकडले घेऊन रॉकीने. चाललाय आणि हा रेड्याला आता रॉकी घेऊन चाललाय. खरं नाही रेड्याचं. कोयना मारले होता ना गाठ नव्हती आणि आता सोडले मग परत आली तिकडं. तिथनं फिरवली ती गेली तिकडं खाली. हे रॉके सोड. कशी ते म्हातारीचा टावेल न्यायला वाटत तिथे चिंदी. काय माहिती. मग आता ढोरा आहेत का म्हणजे आहे नाही का? आपल्याला गुड्डी बाबा चालले आपल्याला आणि आमचा फिगो. आपल्याला हॉरर स्टोरी कॅमेरा फिगो. आणि आपलं फिगो आहे. माहित आहे. गुड बॉय, गुड बॉय. एक नंबर फेमस होणार आहे. आजकाल ट्रेंडिंगला झाले. वा बघा रॉकी पण खूप छान बसलाय. ऐक ना आता कॅमेरा माझा हो कॅमेरा माझा हो फिगो. ही करते एडिट. आता गुड्डी दादा तिचा रेडा घेऊन चाललाय घरी. आणि रेड्यासोबत मस्करी कधी चुकूनही करू नये. हो. पहिली गोष्ट रेड्यासोबत चुकून पण मस्करी नाही, कारण की तो आपल्याला ओळखत नाही. जसं कुत्रा आहे तसंच आहे. ते आपल्याला ओळखत नाही, वासावर ओळखतात. आपला मालक नाही. सीधा नजरेच्या संख्येच्या समोर गेला. मगाशी माझ्या तोंडावर आलेला. मी स्टॉप झालो. मला माझ्या डायरेक्ट का चला आता आता आपण जाऊया घरी. इथे स्टॉप घेतला होता. तू आता ह्या रशी केवढी मोठी आहे ती. मग मी तो दिसत नाही तुला. हो तुला दाखव. आता कुठं आणला. मित्रच आहे रे. त्याकडे डॉबरमॅन आहे. हे बघ ह्याच्या आहे ना ह्याच्या काय बोलतात एवढा डॉबरमॅन माझ्या कमरे एवढा डॉबरमॅन आहे. उभा राहिला तर एवढा होतो. तोंडावर येतो. 7 महिन्याचा पण कसलाय. त्याला वर्षाचा झाला ना वर्षाचा त्याला घेऊन येतो. 1 वर्षाचा झाला की घेऊन येतो इथं. कधी गेलात ना कधी घेऊन आलात ना तर घेऊन या. तू बोलतो ना कारवानीला पण पागा टाकल. कसला 40च्या स्पीडनी पळतो. तर आता आम्ही निघालोय. इथनं तर 1 मिनिटावर आहे फक्त घर. आता जवळपास आम्ही आलोय. गावामध्ये आदिवासी आले होते ना, तर त्या लोकांनी बघा असे झोपडे वगैरे बांधले. त्यांना राहायला ते आता गेले. आई सांगत होती मला काय. मी आईला विचारलं आई काय. आईने मला सांगितलं बघा अशा टाईपचे. आता जाऊया. गावाच्या बाहेर बांधलं होतं. आम्ही आता शॉर्टकटने आलोय. आता गावाच्या मधोमध आता आपला हा शॉर्टकट रस्ता बाहेर पडेल. हा बादल आहे. कुठे हो बादल असं वाटतं.
आता आपण आलो आता तुम्हाला मी गावातली सर्वात जुनी बोरिंग दाखवते. काय इथं लाव. कुठलं आता तिथं पाणी हे, त्या पाणी कशाला घ्यायला पाणी मला ही गावातली सर्वात जुनी बोरिंग आहे. चांगलं पियाला आहे तेव्हा म्हणतो त्या पाणी घे. पियाला ना धुवायला प्यायला पाहिजे. काय काय धुवायला धर लावतात तू अरे आता थकून आलो यार. थकून आले तिथं आडवा पडला होता तिथं काकेमध्ये नुसता उड्या मारीत होता. बघ तरी फुकटचा यायचा कधी तर उशीर करत आई आपल्या पुढे जाऊन बघ आली परत येते. इथे आहे का? आता बाहेर बोरिंग मधनं पाणी घेते थंड भरून आणि आई आता मदत करते बाईला. तिला उचलायला लावणार आहे मी आता. तिला उचलायला तिचा जीव काय आणि काय बाई तुला कशाला आणलंय गावाला? पाणी भरायला आणलंय. अरे भूक लागली 8 वाजल्यापासून पाणी भरतोय आई. तिकडे पण पाणीच भरत होतो. आई एक कॅन उचलले फक्त मला माहिती आहे काम करायचं. इथं होतं काय? उगाच मी बोललो मम्मीला कॅन घेऊन जाऊ म्हणून. मला वाटलं डायरेक्ट पाणी भेटेल. हे बोरिंग बिरिंगचं सिस्टम माहिती तुझं हालूच नसतो. आणि ते पण 3 पटेल 3 कॅन घेऊन आलो. 2च कॅन तुझी बोललो गाडीवर घेऊन जाईन जातो. आता तुला ड्रामातलं पाणी द्यायला लागेल. पण ड्रमातलंच पाहिजे होता. तू कशाला बोरिंगचं मला पाणी. वाटतं चांगलं पाहिजे म्हणून मी इथं लावला. चला असू द्या. त्याच्यात काय एवढा जाऊ दे भाई तुझी जिम होईल. आई नको आई. आता भाई चाललाय कॅन घेऊन घरी आणि आता आई जरा हा कॅन भरून घेते. एकच राहिलाय. इकडे आता काकांची एंट्री झाली आणि भाईनी लगेच काकांना दिलं घ्या कॅन उचलायला. काय भाई चला आता आपण जाऊया घरी. अजून एक घरात गेलीच नाहीत काय कशाला हा त्या तू काढत होती का आता शेत आहे. आता आम्ही पोहोचलोय घरी. आलीच कधी रेडा बघायला गेलेलो. हे समोर मामाचं घर आहे आणि बघा येतात कॅन बिन घेऊन. एवढाच बचत गट वाले आलेले 3 कॅन हे नेवले म्हणजे 3 कॅन धुवून कपडे त्याच्यासाठी. पुढे येऊ तुम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही घेऊन या. मला टाइम नाही. मला थोडं दिला मी गेलो तर सर्व हे हा घेऊ. इकडे चूल वगैरे आहे. एवढा झाला मामीची आता तयारी सगळं जेवण बिवण बनवायची आणि बाबांची आंघोळीची तयारी चालू आहे. सगळ्यांची अशी आता लगबग आहे सकाळची. कायमच लावता मला पण कायमच काका मस्त की आंघोळ बिंघोळ करून रेडी आहे. बारीक नाही दिसत. बारीक मोबाईल हे बघा तुम्हाला या पिशव्या आता आमच्या चुलीवर पाणी. आता चुलीवर पाणी तापवायला ठेवताय. उद्या थोडासा लवकरच या 15 मिनिटं पहिला. आज उशीर झाला आम्हाला. आणि आमची आज आंघोळ बाहेर होणार उशिरानं उठलो, आहे. मरू दे. गारत ना पाण्यासाठी ती आमची गारटलेली म्हातारी पण एकदम हा एकदम दणदणीत आहे. दणदणीत आहे. स्ट्रॉंग आहे फुल. आणि आमचे थकलेले 3 पुरुष